त्यातूनच महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात जेनझी सोबत थेट संवाद साधणार आहेत। नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि अपेक्षा ते जाणून घेणार आहेत आणि त्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। तब्बल 25,000 तरुण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। आपण पाहिलं कालच राहुल गांधी यांचा पुण्यामध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडलेला आहे। तरुणांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, तरुणांशी संवाद साधण्यासाठी राहुल गांधी यांनी हा कार्यक्रम घेतला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता आज नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांकडून देखील जेनझी सोबत संवाद साधण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पराग, आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये कार्यक्रम घेत आहेत, जेनझी सोबत ते संवाद साधणार आहेत। काय मुद्दे ते आज मांडू शकतात? जे आहे ते वाढल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे सगळीकडेच खरं तर जेनजीवर लक्ष केंद्रित केलं आहे। त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचं काम जे आहे ते विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे। कालच राहुल गांधी यांनी पुण्यामध्ये छात्रों की गूंज या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला, त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर काही दिवसापूर्वी नागपुरात सुद्धा आपण पाहतोय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेनजी सोबत संवाद साधत आहेत। सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा जेनजी सोबत संवाद साधलेला आहे। नागपुरात तो कार्यक्रम झाला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर पुढची पिढी जी आहे विकसित भारताच्या अनुषंगाने किंवा महत्वाचा म्हणून जो आहे तो युवा वर्गाकडे पाहिलं जात आहे। त्याच अनुषंगाने खरं तर हे जो आहे त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। खरं तर नागपुरात 4 युवा फॉर मंथन म्हणजे असं एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, मंथन फॉर युवा। आणि या माध्यमातून जे कॉलेजचे तरुण तरुणी होते त्यांच्या मनात असलेले विचार किंवा एखादं शहर विकसित करण्यासाठी किंवा नागपूर शहराचं विकसित करण्यासाठी काय कल्पना असल्या पाहिजे हे सगळं जाणून घेण्यात आलं। त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये मोठ्या प्रमाणात जेनजी आणि अल्फा या सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे। तर राज्याचे मुख्यमंत्री स्वतः युवा आहे, त्यामुळे या सगळ्यांकडे काय जाणून घेतात, त्यांचे प्रश्न कशा पद्धतीने जाणून घेतात हे सगळं पाहावं लागणार आहे। नक्कीच, धन्यवाद पराग। तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपले प्रतिनिधी पराग ढोबळे हे नागपूरमध्ये उपस्थित आहेत, त्या संदर्भातील माहिती त्यांनी दिली। आज मुख्यमंत्री जेनझी सोबत संवाद साधणार आहेत।